दुसरा मुद्दा की साधारण डेटा जर तुम्ही काढून बघितला देशाचाच, जे सत्तेमध्ये असतात ना जास्ती करून लोकल बॉडी इलेक्शन तेच जिंकतात. हा साधारण डेटा मोठा मोठा गेल्या 25 वर्षाचा तुम्ही डेटा अनालिसिस केला तर तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे एक आत्मचिंतन करणे, दुसरं अशा गोष्टी आधी झाल्यात का तर झाल्यात, आणि जास्त करून डेटा जेव्हा तुम्ही अनालाइज करता की लोकल बॉडी इलेक्शन जास्ती करून सत्ताधारी जिंकतात. एक तर ते गेल्या 20 वर्षात कुठल्याही कॉर्पोरेशन, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या इलेक्शनमध्ये ते कधीच इन्व्हॉल्व नसतात. गेल्या 20 वर्षात कधीच नाही. 20 वर्ष मलाही आठवत नाही की ते ना तिकीट ना प्रचार, ते लोकसभेचा आणि विधानसभेचा प्रचार करतात, बाकी नाही करतात. माझा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे की महाविकास आघाडी प्लस प्लस जर लढलं पाहिजे. मी सातत्याने म्हणजे तुमच्याशी माध्यमांच्या मधूनही माझा म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत पुण्याला आणि मुंबईला माझा प्रयत्न चालला होता. राऊत साहेबांनी किती प्रयत्न केले, उद्धवजी स्वतः बोललेले. त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही मीडियावर एक म्हणतोय आणि कृती वेगळी आहे. आम्ही शेवटपर्यंत काँग्रेस आणि आम्ही एकत्र यावं मुंबईत आणि पुण्यात, याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रचंड प्रयत्न तेव्हा केले. हे बघा, आता चुका काढण्यासाठी तर आपण बसलेलो नाही ना. आता तू मेमे करण्यात, मग तुम्ही मला विचारणार, मग तुम्ही काँग्रेसला जाऊन विचारणार, मग ते काहीतरी बोलणार, मग ते न्यूज 24 तास चालणार. त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही ना. ना तुमचं भलं, ना माझं भलं, ना राज्याचं भलं. आणि वास्तवतेत जगूया ना. आता जर तर मध्ये कांट बी अ प्रिझनर ऑफ द पास्ट अँड हिस्ट्री. तेथून फक्त शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. याचं उत्तर तेच देऊ शकतात ना, मी कसं देणार. होत राहतात. खरंच काय झालंय, लोकसभा इलेक्शन झाल्या जिल्हा परिषद लागली आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जिल्हा परिषदच्या मध्ये, त्याच्यामुळे दोन्ही इलेक्शन झाल्यावरच पूर्ण डेटा अनालिसिस काही सीट्सचा सायमल्टेनियसली चाललेलाच आहे. आणि अनेक ठिकाणी आमच्याकडून जे काँग्रेस BJPमध्ये आमच्याकडून जे 25-30 लोक गेले दोन्ही राष्ट्रवादीमधून, ते सगळे निवडून आले पुण्यात. त्याच्यामुळे तो जो टॅलेंट पूल त्यांनी घेतला आमच्याकडून, त्याच्यातून भारतीय जनता पक्षाचे खूप नंबर्स वाढले. कसं सांगता येईल, मॅटर इज सबज्युडिस मॅटरवर कसं बोलणार आपण. फक्त अपेक्षा करू शकतो. कुणाचाही मॅटर सबज्युडिस असताना आपण एवढीच अपेक्षा करू शकते आम्हाला न्याय मिळते, ह्याच्याहून जास्त सबज्युडिस मॅटरवर बोलणार कसं. आणि आमच्यासारख्या लोकांनी तर जे पब्लिक लाईफमध्ये आणि एका पदावर बसलेले आहेत, आम्ही तर सबज्युडिस मॅटरवर बोललंच नाही पाहिजे. दोन्ही बाजूला ना आम्ही प्रस्ताव दिला ना त्यांनी प्रस्ताव दिला. चर्चा माध्यमातून येते, वर्तमानपत्रातून येते. साहजिक आहे, समाजामध्ये जे प्रश्न असतात त्याच्यावर चर्चाही झालीच पाहिजे. म्हणून तर अजून तरी ती लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीत या चर्चा होत राहतात. पण आमच्याकडून त्यांना किंवा त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही असा प्रस्ताव आलेला नाही आणि कोणी दिलेलाही नाही. तो सरकारला 3 आठवड्यांनी द्यावाच लागेल ना. म्हणजे प्रक्रिया ही संपेल 7 तारखेला. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारला द्यावेच लागतील ना पैसे.
मागच्या वर्षी माझं तेच म्हणणं होतं दावोसबद्दल. भारतातून बरेच राज्यातून अनेक मुख्यमंत्री जातात दावोसला, अनेक वर्ष दावोसला जातात. पण मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार आणि सगळ्याच भारतातल्या सरकारनी एक अनालिसिस केला पाहिजे की दावोसमध्ये जाऊन खरंच तेवढ्या इन्व्हेस्टमेंट्स आता मिळतात. काळ होता दावोसमध्ये जाऊन मोठे मोठे नेते तिथे यायचे, एक नेटवर्किंग, एक हाय नेटवर्किंग, तिथे अमेरिकेचे प्रेसिडेंट यायचे, त्याच्यामुळे खूप हाय नेटवर्किंग करण्यासाठी एक खूप मोठी संधी असायची आणि तिथे मोठे बिझनेस अग्रीमेंट्स डील्स व्हायचे. आता किती होतात? मी मागच्या वर्षी जेव्हा माननीय मुख्यमंत्री दावोसला गेले होते तेव्हाही मी म्हणले होते की इथे जे डील्स होतात ते तिथे जाऊन करण्यामध्ये काय म्हणते, तिथून नवीन फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स येणार असतील तर त्याचं अर्थातच आम्ही स्वागत करू, कुठेही देशात येत असतील तर. पण फॉरेन इन्व्हेस्टमेंट, आता मला विचारायला ना, व्हेरी सिरियस नोट, दावोसला आपण एक मिनिटं बाजूला ठेवूया. आज जगामध्ये काय परिस्थिती आहे, जिओ पॉलिटिक्स, कालची जी क्रिटिकल व्हिजिट होती 3 तासासाठी ते आले गेले, त्याच्यात हे फॉरेन अफेअर्सचं जे स्टेटमेंट मिश्रींचं मी पाहिलं, त्याच्यात मला अजून ॲम्बिग्युटी वाटते की क्लिअरली ते 3 तासासाठी कशासाठी आले, काय आले. आणि जिओ पॉलिटिक्समध्ये आत्ता ज्या परिस्थिती चालल्या आहेत, सगळीकडून प्रत्येक देश आपापल्या नागरिकांना इराकमधून बाहेर या सांगतोय, त्या बाजूला जाऊ नका. तुम्ही बघा ना, प्रत्येक देश ते सांगतोय. त्यामुळे ग्लोबली नक्की काय चाललंय, म्हणजे रशियामध्ये जे युद्ध चाललंय जेलसिन्स्की बरोबर, ते एक तिथे चाललेलं आहे. ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या टॅरिफ्समध्ये क्लॅरिटी नाही आहे. आता ते $1 बिलियन दिल्याशिवाय त्या क्लबमध्ये तुम्ही मेंबरशिप होऊ शकत नाही, असं एक नवीन त्यांनी प्रस्ताव ट्रम्प सरकारने दिला. त्यामुळे मला विचाराल तर ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आत्ता किऑस चाललेला आहे आणि तो दिसतोय आपल्याला. कर्नाटकमध्ये मोठा निर्णय झालेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायच्या. महाराष्ट्रात यापूर्वी मागणी तेलंगणानेही केल्या होत्या, तेलंगणा सरकारनेही बॅलेटवर घेतल्या होत्या. आता म्हणजे जिथे जिथे काँग्रेस जी मागणी करते ते कृतीमध्ये दाखवत आहेत ना की बॅलेटवर घ्यावा, काहीच हरकत नाही. आणि आमची तर मागणी आहेच की जर ईव्हीएमवर लोकांचा अविश्वास असेल तर तुम्ही जिंकतच आहात, बॅलेटवर गेला प्रॉब्लेम काय. मुंबईतल्या महापौर पदाचा सस्पेन्स वाढतोय, दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे प्रकरण. शिवसेनेचे काही नेते दिल्लीत गेलेले आहेत आणि भाजपच्या काही नेत्यांनी केंद्राकडे तक्रार केली की रिसॉर्ट पॉलिसी पाहायला मिळाली मुंबईमध्ये. मला गंमत एका गोष्टीची वाटते, ज्या काँग्रेस मुक्त भारत करायला काँग्रेसच्या सगळ्या वर्किंग सिस्टमचा यांनी विरोध केला आणि त्याच सिस्टम आता ह्या नवीन बीजेपीमध्ये येत आहेत. हे गंमत वाटते मला, कारण का त्याच म्हणजे भारतीय जनता पक्षाने ह्याच काँग्रेसच्या सिस्टमवर इतके वर्ष प्रहार करून सरकार बदललं आणि आता जर भारतीय जनता पक्ष काँग्रेससारखंच वागणार असेल तर जे होतं तेच बरं होतं ना, तो ओरिजिनल तरी होतं. अर्थातच एखादा नवीन पक्ष जेव्हा वाढतो तेव्हा आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केलाच पाहिजे की कारण काय असेल. अनेक ठिकाणी कधी कधी आता कॉम्बिनेशन्समुळे मतं पडतात, असेही अनेक ठिकाणी झाले की हे चिन्ह असल्यामुळे ह्यांनी ही मतं घेतली म्हणून ही सीट पडली. त्याच्यामुळे मला विचाराल तर जिथे जिथे ग्रोथ झाली आहे, ज्या पॉकेट्समध्ये ग्रोथ झाली, कारण का ही ग्रोथ पॉकेट्समध्ये आहे बघा, त्या पॉकेट्समध्ये आता मालेगावमध्ये वेगळं मॉडेल झालं आहे. मग मालेगाव आणि मुंबईमध्ये काय फरक आहे? मग ह्या चिन्हाला, कुठल्याही चिन्हाला मुंबईत मतं पडतात जास्त पण मालेगावमध्ये कमी पडतात, संभाजीनगर. त्यामुळे ह्या सगळ्याचा मला विचारतं एक खूप डीप अभ्यासच आम्ही केला पाहिजे. त्यांनी एक फॉर्मॅट कळेल. मुंबईचा पण मतदान ज्या पद्धतीने झालं म्हणजे वर्तमानपत्रात जे डेटा अनालिसिस येत आहेत त्याच्यात अजून बूथ बाय बूथ आम्हाला तरी त्याचा डीप अनालिसिस करायला लागेल. नॉट नेसेसरी, कारण का अनेक ठिकाणी मतं पडली पण आहेत ना. म्हणजे काँग्रेसची 24 सीट आल्याच ना, म्हणजे पुण्यामध्ये पण काँग्रेसला काही भागामध्ये मतं पडलीच आहेत, तिथे नाही असं नाही. त्याच्यामुळे काय फॅक्टर आहे आणि तुम्ही बघा कुठेही असा एक फिक्स्ड पॅटर्न आला नाही. म्हणजे लोकसभेला कसं 1 शॉटमध्ये मतदान झालं, विधानसभेला बघा म्हणजे एकाच बाजूनी कल लागला. तो लोकसभेला पूर्णपणे इंडिया अलायन्सनी लागला आणि विधानसभेला पूर्णपणे एनडीएच्या बाजूनी लागला. इथे सगळं मिक्स्ड आहे. म्हणजे त्या मानाने मग उद्धवजींचे जेवढा पक्ष फोडला त्या मानाने उद्धवजींचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आहे. मुंबईत महापौर बसला नसेल पण संघटना जागेवर आहे. 60 नगरसेवक जाणं इट्स नॉट अ जोक.
आणि 60 नगरसेवक तगडे जाऊन इतक्या वर्षांनी सत्ता नसताना त्या संघटनेच्या जोरावर यांनी जे नवीन मॉडेल ह्यावेळेस शिवसेनेने केलं की ज्या पद्धतीने ते प्रत्येक शाखेमध्ये फिरले, शाखा त्या सगळ्यांनी मिळून कव्हर केल्या. कदाचित त्याचा तो इम्पॅक्ट असू शकतो. म्हणजे मी जेव्हा लांबून बघते मी विचार करते की आर्टिकल्स काय येत आहेत, डेटा काय येतोय, काय काय त्यांनी केलं. कारण का त्या म्हणजे मी तुम्हाला सांगते की त्यांचा रिझल्ट ज्या पद्धतीने साम दाम दंडभेद सगळंच त्यांच्या विरोधात यंत्रणा होत्या, त्या यंत्रणेवर मात करून एवढं नुकसान करून एवढा चांगला परफॉर्मन्स होणं खूप मोठी गोष्ट आहे शिवसेनेसाठी. हे बघा, अनेक कारणं असतात. एक कुठल्याही इलेक्शनला एक कारण कधीच नसतं. मग म्हणून मी म्हणते की आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की आम्ही कुठे कमी पडलो. त्याच्यामुळे आमचा तो पूर्ण अनालिसिस केल्याशिवाय, आणि नुसतं असं पॉकेटमध्ये नाही, पहिलं लार्जर पिक्चर, मग बूथ बाय बूथ. म्हणजे आम्ही प्लस किंवा मायनस दोन्ही बूथ बाय बूथ कुठे झालो. म्हणजे मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा नेहमी तसा अनालिसिस करतो. प्लस झालो, चला ठीक आहे, ह्याच्या नंतर करू, पण बूथ बाय बूथ काय कारण आहे मायनस असण्याचं. मग त्या, आणि कधी कधी अनेक वेळा 2-2 बूथांवर वेगळी कारणं असू शकतात, काही अगदी लोकलाइज पण कारणं असू शकतात. त्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय, आणि बघा ना, इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. असं नाही ना वन वे झालंय. खूप वेगळे वेगळे मॉडेल्स प्रत्येक शहरात प्रत्येक जागेमध्ये झाले. त्यामुळे ते आता आम्हाला त्याचा लोकलाइज करून अभ्यास करावा लागेल की काय नक्की कमी, कुठे आम्ही कमी पडलो. मुंबईमध्ये गेल्या वेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये आपले 9 नगरसेवक होते. त्या 9 नगरसेवकांवरनं थेट एकवर येणं, त्याचं आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण तुम्ही काय केलेलं आहे, काय कारण वाटतं? एक तर आम्ही 11 सीट लढलो, एक तर, आणि आमचा पक्ष फोडलाच ना. आमचे सगळे आमदार खासदार सगळंच साम दाम दंडभेद सगळंच घेऊन गेले ना.